प्रभू राम. आपण त्याला रामाला फक्त बाहेरच शोधत असतो, कुठे धनुष्यबाण घेऊन उभा असलेला राम. मग पण खरा जो राम आहे तो आपल्या आतमध्ये आत्माराम बनून तो राहिलेला आहे. पिंडी ते ब्रह्मांडी अगोदर आपल्या आत आहे, मग बाहेर आहे. खरा राम आपल्या आत आहे आणि बाहेर पण जो उभा आहे तो पण रामच आहे. प्रभू श्रीराम, दशरथ पुत्र राम, लक्ष्मणचा भाऊ राम, रावणाला मारणारा राम. अयोध्येत केवढं मोठं विलक्षण केवढं मोठं मंदिर उभं राहिलंय किती वर्षानंतर. आणि प्रभू रामाची जी मूर्ती त्यांनी जी केली आहे, हसरा चेहरा आणि लोभस. मी जेव्हा ते पहिल्यांदा टीव्हीला तो लाईव्ह चालू होता आणि जेव्हा तो चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला, पटकन डोळ्यातून माझ्या अश्रू खाली पडले. एवढा तो लोभस चेहरा रामाचा, हसरा चेहरा त्यांनी केलाय. धन्य ज्यांनी तो रामाची मूर्ती केली. राघवाच्या गुणा म्हणजे त्याला राघवाच्या म्हणजे रामाच्या गुणाला तुलनाच नाही. मला सांगा, आज आपण आपल्या वडिलांचं ऐकतो का? अरे तिकडे जाऊ नको, नाही मी जाणार. अरे ते कपडे चांगले नाही, ते कपडे करून नाही मी करणार. मला सांगा, दशरथ कैकेयींनी जो 14 वर्ष वनवास रामाला सांगितला आणि कैकेयी म्हणजे रामाच्या विरुद्ध होती, पण आईचं कर्तव्य रामाने निभावलं आणि 14 वर्ष वनवासाला काही न आक्षेप घेता, विरोध न करता लगेच निघाला. काय असेल होते? आपण नुसतं राम राम म्हणतो, पण आपल्यामध्ये ते रामाचे गुण आहेत का आपण तपासून पाहावं. नुसतं राम राम म्हणून आणि नुसतं काय म्हणतो मी त्याला, मंदिरात रामाचे जाऊन नमस्कार करून ते गुण थोडे थोडे आपल्यामध्ये आले पाहिजे रामाचे. आणि स्वतःलाच आपण तपासून पाहावं, दुसऱ्याला नाही. दुसऱ्याला आपण बनवू शकतो. मी ढोंग घेऊ शकतो, छान असं अध्यात्माचं, गळ्यात माळ टिळा लावला, केस छान मी वाढवले. अजित कडकडे किती आध्यात्मिक आहे? नाही, तो बिलकुल आध्यात्मिक नाहीये, हे ढोंग आहे. आपण ढोंग कुणाला करू शकत नाही, स्वतःला. आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपल्याला कळतं आपण खरे कोण आहोत. स्वतःला आपण कधीच फसवू शकत नाही, दुसऱ्याला फसवू शकतो. पण आरसा बोलतो, अरे तुम्ही तसे नाही, तुम्ही हे ढोंग करताय. तर राम या 2 अक्षरामध्ये काय ताकद असेल. वाल्या कोळ्या कोळी मरा 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 म्हणून सुद्धा तरला. म्हणजे त्या 2 अक्षरामध्ये काय ताकद असेल. राम श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि तुम्हाला आणखी एक सिक्रेट मी सांगतो. कधी आपण हनुमंताच्या मंदिरात गेलात तर अगोदर श्रीरामाचं नाव घ्या, म्हणजे हनुमंत लगेच प्रसन्न होतो. हनुमंत केला तर नाही प्रसन्न होणार, पण प्रभू श्रीराम श्रीराम लगेच हनुमंत प्रसन्न होतो. कारण आपण बघितलं असेल हनुमंताचा फोटो, कधी आपण तो असा श्रीरामाला डोळ्याला डोळे भिडवले, चरणांकडे लक्ष हनुमंतांचं. जो हनुमंत एका करंगळीवर द्रोणागिरी पर्वत उचलू शकत होता, त्यांनी रामाच्या डोळ्यांकडे कधीच नजर दिली नाही, चरणांकडे लक्ष असायचं. आपल्याला हनुमंत फक्त माहित आहे, व्यायामशाळेत गेल्यावर एक हनुमंताची मूर्ती असते खूप मोठी, आणि आपण व्यायाम करून फक्त हनुमंत व्यायाम शक्तीची देवता असं समजतो. नाहीये. हनुमंत ही बुद्धीची देवता आहे, शक्तीची देवता आहे, पण बुद्धीची देवता आहे. आणि नम्र कसं असावं हे आपण हनुमंताकडून शिकावं. आपण जिम मध्ये गेल्यावर लगेच बाह्या सरसावतो, वरती टी शर्ट घालतो आणि काय काय करतो. काय हनुमंताची ताकद असेल. एका करंगळीवर यांनी द्रोणागिरी उचलला, त्याची ताकद काय असेल. पण एवढा इतका नम्र हनुमंत, इतकी ताकद पण इतका नम्र. आपण घेतलं का हनुमंतापासून काहीतरी?
आपण रामापासून काहीतरी घेतलं का? प्रत्येक देवता आपल्याला काहीतरी घ्यायला सांगत असते, पण आपण घेतच नाही. प्रत्येक देवता आपल्याला देवी काहीतरी सांगत असते, हे घे माझ्याकडून. अक्कलकोट स्वामी महाराज सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. साईबाबा सांगतात, श्रद्धा आणि सबुरी. पण साईबाबांचा मी भक्त आहे आणि श्रद्धाही नाही आणि सबुरी नाही, तर साईबाबांचा भक्त कसा होऊ शकतो? अक्कलकोट स्वामी महाराजांचा मी भक्त आहे, पण दर पावलं मी घाबरतो, तर कसं अक्कलकोट महाराजांचे भक्त होईल मी? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे पदोपदी.